ज्यांच्या नोंदी सापडतायत त्या मराठ्यांना कुणबीचे दाखले दिले जाते। दुसरीकडे मागासवर्ग आयोगाकडून सुद्धा काम सुरू झालेले आहे। आयोगाचा अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे। मात्र ओबीसी मधून आरक्षण मिळेल का आणि त्यावरून मतमतांतर आहेत, पाहूया त्यावरचा एक खास रिपोर्ट। मराठा समाजा मागासिद्ध होईल त्या दिवशी जर त्याचा समावेश ओबीसी मध्ये झाला तर आम्ही त्याला विरोध करू शकणार नाही, कारण ती न्यायालयीन प्रक्रिया आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाडी यांनी मराठ्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं। मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाला मागास घोषित केल्यास ओबीसी मधून आरक्षण देण्यास विरोध नाही असं तायवाडे म्हणाले। मात्र ओबीसी नेत्यांनी त्याला विरोध केला आहे। नव्याने आयोगाकडे हे प्रकरण देऊन पुन्हा एकदा मराठा समाज मागासिद्ध होऊ शकतो का याची पण चाचपणी सरकार करणार आहे। त्याला आमची हरकत नाही आहे। किती वेळा त्यांनी सर्वे करावा आणि ज्या दिवशी मराठा समाजा मागासिद्ध होईल त्या दिवशी जर त्याचा समावेश ओबीसी मध्ये झाला तर आम्ही त्याला विरोध करू शकणार नाही, कारण ती न्यायालयीन प्रक्रिया आहे। आमचं स्पष्ट मत आहे स्पष्टपणे की तुम्ही ओबीसीला दुर्लक्ष करून, ओबीसीच्या हक्काचं मारून, ओबीसीला उद्ध्वस्त करून कोणाला काही द्यायचं असेल तर देत असताना आमच्यावर अन्याय करू नका, ही आमची आता स्पष्टपणे भूमिका आहे। आमची विनंती आहे राज्य सरकारला, मराठा समाज नेत्यांना, सगळ्याच पक्ष नेत्यांना की मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी कुणाचं दुमत नाही आहे। फक्त ओबीसीला धक्का लागता कामा नये आणि तो लागायचा नसेल तर 50% कॅप जी आहे ती उठवावी। एकंदरीत मराठा समाज हा मागासलेला नाही, त्याला ओबीसीत घालण्यासाठी ओबीसींचा हा पहिल्यापासून विरोध आहे, यापूर्वी विरोध आहे, आताही राहणार आणि पुढेही राहणार आहे। आता सध्याच्या मागासवर्ग आयोगाची स्थिती काय आहे तेही पाहूया। मराठा समाज मागास आहे की नाही याचा अहवाल तयार करण्याच्या हालचाली मागासवर्ग आयोगाकडून सुरू झाल्या आहेत। सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द करताना जी निरीक्षणं नोंदवली होती त्या निरीक्षणांचा अभ्यास मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे हे करतायत। टाटा इन्स्टिट्यूट, गोखले इन्स्टिट्यूट आणि इतर नामांकित संस्थांद्वारे मराठा समाजाचं सर्वेक्षण करून इम्पेरिकल डेटा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले। त्यामुळे जर मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाला मागास घोषित केलं तर आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे। मात्र टक्केवारीचं काय, कोणत्या प्रवर्गातून आणि 50% आरक्षणाच्या मर्यादेचं काय हा पुढचा विषय आहे। पण कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर संबंधित समाजाला मागास घोषित होणं आवश्यक आहे। राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत त्यांचं मागासलेपण सिद्ध करणं जे अजूनपर्यंत झालं नाही। 8 वेळा प्रयत्न झाले, जे अजूनपर्यंत झालेलं नाही। आणि ते जे कुणबी प्रमाणपत्राची मागणी करता येईल की 75 वर्षानंतर त्यांनी मराठा हा शब्द जात म्हणून स्वीकारलेला आहे आणि म्हणून ती जात आज 75 वर्षानंतर राज्य सरकारला किंवा न्यायालयाला बदलवता येते का हा संशोधनाचा विषय आहे। कारण 1967च्या पूर्वीचा पुरावा जोपर्यंत त्यांच्याजवळ राहणार नाही तोपर्यंत त्यांना व्हॅलिडिटी मिळणार नाही आणि व्हॅलिडिटी मिळाली नाही तर त्यांना ओबीसीचे लाभ घेता येणार नाही। तर दुसरीकडे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचं धाडस सरकार करणार नाही असं संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी म्हटलंय। हे सिद्ध होतं की मराठा आणि कुणबी एकच आहेत, परंतु 1 जून 2004च्या ज्या मर्यादा पडल्यात मराठा कुणबी मराठाला त्या पुढं कधीच रिवाईज झाल्या नाही आणि तिथून पुढंच मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडनी सरसकट मराठा समाजाचा समावेश कुणबी म्हणून करावा अशी मागणी आम्ही करत आलेलो आहे आणि ती सातत्याने करण्यात आली। परंतु ती आज अडचण आहे। एकतर राजकीय अडचण अशी आहे की आपण देशभरामध्ये 52% ओबीसी मानतो, म्हणजे 3743 जाती आहेत देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात पण आहेत। आणि याच्यामुळं काय होतं की 52% लोक एकत्र येतात ओबीसी वर्गामध्ये, ते बहुसंख्य आहेत आणि त्यामुळं कुठलाही राजकीय पक्ष असं धाडस करणार नाही की ओबीसी मध्ये सरसकट मराठा समाजाचा समावेश करेल। हा एकनाथ शिंदे आणि आमचे सरकार जे आहे हे जे मराठा समाजासाठी टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण द्यायला दिवस रात्र आम्ही एक करणार आहोत। कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला किंवा त्यांच्यावर अन्याय न करता या मराठा समाजाला टिकणार आरक्षण नक्की देण्याची जबाबदारी सरकार। कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत। त्याचवेळी मराठा समाजाला आरक्षण देणार असा वायदा सुद्धा वारंवार शिंदे करतायत। आता फॉर्म्युला काय हे अद्यापही समोर आलेलं नाही।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.